शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज निधन झालेलं आहे. श्रद्धांजली म्हणून काय सांगाल? शिवराज पाटील चाकूरकर यांचं महाराष्ट्राकरिता एक वेगळं योगदान आहे. केंद्रात नेतृत्व करत असताना महाराष्ट्रातली जी काही निवडक लोक उच्च पदावर गेली, त्यापैकी लोकसभा अध्यक्ष असेल, मंत्रिपद असेल, एक काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाव कमावलेलं आहे. आणि राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रावर्सीमध्ये न येता एक सरळ थेट राजकारण ज्या ठिकाणी करायचं असतं तशा पद्धतीचं एक मी म्हणेन निरागस अशा प्रकारचं राजकारण त्यांनी केलं. मी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज शिंदे आणि तुमचे प्रदेशाध्यक्षांची बैठक झाली. एक नवीन राजकीय फॉर्म्युला पुढे येत आहे. बहुतांश महानगरपालिका आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये एकत्र जायचं असं काही ठरलं का? आणि यासोबतच मुंबईमध्ये जे आहे ते नवीन फॉर्म्युला नाही आहे. महायुती आमची आहेच. शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रितपणे त्या ठिकाणी लढलेले आहेत. विधानसभा असेल, लोकसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमी वेगळ्या पद्धतीनं स्थानिक स्तरावर लढवल्या जातात. आता महानगरपालिका ह्या मोठ्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे आणखी चांगलं वातावरण त्या ठिकाणी समन्वयाचं होत असेल. निश्चितच आमच्यासाठी आनंद आहे. शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसाठी हे कार्यकर्त्यांना, नेत्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे. आणि महायुती म्हणून त्या ठिकाणी जसं ठरेल तसं ताकदीनं आम्ही एकत्रित पुढे जाऊ. साहेब, मुंबईत आपण तिघं लढणार आहे की दोनच भिडो एकत्र असणार आहे? राष्ट्रवादीला दूर ठेवणार आहे असल्याच्या चर्चा आहे मुंबईकरता. आणि नवाब मलिकचा अडथळा महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित लढणार आहोत. परंतु नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत. तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आमचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल. प्रश्न त्या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जॉईन होत आहेत, कारण त्या नवाब मलिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी घेतले आहेत आणि त्याच्यामुळे थोडा हा प्रश्नांकित अशा प्रकारचा विषय आहे. काही वाटत भाजप आणि शिवसेना हे दोघंच मुंबईत एकत्रित समोर जाणार. नवाब मलिक असेल तर नाही, नवाब मलिक असेल तर या संदर्भात अंतिम निर्णय वर घेतील. परंतु माझीने आमच्या काही लोकांची भूमिका त्या ठिकाणी तशा प्रकारची आहे. कुठेतरी महायुती लढत असताना लाडक्या बहिणीचा काही वार्डांमध्ये फायदा होतो आहे तर काही वार्डांमध्ये तोटा सुद्धा असणार आहे. त्याचंही काही नाही, मला वाटतं कुठलीही एखादी योजना देत असताना राजकीय फायदा तोटा याचं कधी गणित करायचं नसतं. ते करणं राज्यकर्त्यांना अभिप्रेतसुद्धा नाही आहे. त्या गरिबाच्या कल्याणासाठी, त्या घटकासाठी, त्यांना वर आणण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्यांना सबलीकरणासाठी ह्या योजना असतात. आणि त्याच्यामुळे राजकीय कुठे फायदा होतोय, कुठे तोटा होतोय, ही गणितं मांडणं मला वाटतं त्या ठिकाणी चूक आहे. नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये प्रचारा काळामध्ये जो हे वाद पाहायला मिळाला, आरोप प्रत्यारोप झाले, त्यामुळे कुठेतरी एक सावध भूमिका घेतली जात आहे तिन्ही पक्ष. नाही, मला वाटतं राजकारणामध्ये त्या ठिकाणी जेव्हा महायुतीतले घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात स्थानिक स्तरावर लढतात तर थोडंसं त्या ठिकाणी प्रचारामध्ये थोडंफार 19-20 होतं, नाही अशातला भाग नाही. परंतु आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेशी बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी विसरून नगरपालिकेतला आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणेच महायुती म्हणून जाऊ. उद्धव ठाकरे साहेब काल कामकाजात सहभागी झाले, आज सुद्धा होणार आहे. कुठे कामकाजात सहभागी झाले? त्या ठिकाणी येऊन सभागृहात बसणं आणि त्या ठिकाणी सभागृहाच्या बाहेर जाणं, याला जर तुम्ही कामकाजात सहभागी झाला असं म्हणणार असाल तर दुर्दैवी आहे. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातल्या एका प्रश्नावर एक वाक्य बोललेले नाहीत. याला तुम्ही सहभाग म्हणत असाल आणि त्यांच्या बसण्याने सारे प्रश्न सुटत असतील तर आनंद आहे. काय म्हणाल, फिरायला आले होते? आता बाहेर फिरतात की नाही हेही मला माहीत नाही, परंतु हाऊसमध्ये नाहीत हे निश्चित. कुठेतरी अतिवृष्टीसाठी पॅकेज दिलं, त्याचं गोंडास नावही ठेवलं अशी टीका त्यांनी केली. नाही, त्यांना टीका आणि टोमणे मारण्यापलीकडे उद्धवजी ठाकरे साहेब पुढं सरकतच नाहीत. आता खरं म्हणजे अधिवेशन होतं
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी जे वाटतं ते विधिमंडळाच्या सभागृहात मांडायला पाहिजे ना. एवढं मोठं व्यासपीठ त्या ठिकाणी आहे, सभागृहात बोलायचं नाही आतमध्ये आणि बाहेर येऊन मीडियाशी बोलायचं, म्हणजे याचं काय गणित मला लागत नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.